नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे. मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 मध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की मोबाईलमध्ये बसचं तिकीट कसं काढायचं आहे. पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला तिकीट काढण्यासाठी खूप परेशानी होते. खूप जणांकडे फोन पे असते, त्यांच्याकडे कॅश नसतो, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला इथे आहे तर प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचे आहे आपली PMPML. इथे आपली PMPL डाउनलोड करायचं आहे. मित्रांनो, डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला बस नंबर माहीत असेल किंवा तुम्हाला ज्या बसमध्ये तुम्ही बसलात तर त्या कंडक्टरला विचारायचं आहे तुमचा बस नंबर काय आहे. म्हणजेच गाडीचा नंबर नाही, तो बसचा नंबर. कारण पुण्यामध्ये बस नंबरनं जाते. जसं की चिंचवडगावसाठी 276, वाघोलीसाठी 98, ठीक आहे, असे नंबर आहेत. तर तुम्हाला तो बसचा नंबर तुम्हाला पाहायचा आहे आणि तुम्हाला इथे बस तिकीटमध्ये किंवा डेली पासमध्ये इथे जायचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला बसचं तिकीट काढायचं असेल तर तुम्हाला बस तिकीटमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा रूट कोणता आहे, म्हणजे तुमची जी बस जात आहे त्या बसचा नंबर काय आहे मित्रांनो, हे तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर आपण इथे 98 टाकू. म्हणजे तुम्हाला आपल्याला इथे गणपती माताहून आपल्याला केसानंद पाटा म्हणजेच वाघोलीला जायचं आहे. तर आपण इथे सिलेक्ट करूया 98 नंबर. तर आपण आता इथे पाहूया की बाय फेअर म्हणजे तुम्हाला वाघोलीला जाण्यासाठी किती तिकीट लागतो, ठीक आहे. तर तुम्हाला आपल्याला इथे कर्वेनगरला जाण्यासाठी 10 रुपये, त्याच्यानंतर कर्वे पुतळा 15 रुपये, SNDT 15 रुपये आणि तुम्हाला जर एकदम लास्ट स्टॉप म्हणजेच वाघोलीला जर जायचं असेल तुम्हाला 35 रुपये इथे लागणार आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर तुम्हाला जर जवळ कुठे जायचं असेल SNDTपर्यंत तर तुम्हाला इथे डेक्कन कॉर्नर वगैरे, तर तुम्हाला इथे डेक्कन कॉर्नर वगैरे सिलेक्ट करायचं आहे आणि 10 ते 15 रुपयाचं तुम्हाला तिकीट काढायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. जर तुम्हाला जास्त लांब जायचं आहे तर तुम्हाला इथे पास काढायचा आहे मित्रांनो. बस तिकीटवर आला तुम्हाला 90 नंबर टाकलं आणि इथे पे करायचं आहे मित्रांनो. पे केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे तिकीट आहे ते इथे मिळणार आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला जर जास्त लांब जायचं असेल, तुम्हाला 20 रुपयाच्या वर जर तिकीट होत असेल आणि तुमचं जर डेली अपडाऊन होत असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे डेली पास या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे सिलेक्ट पास टाईप म्हणजे तुमचा पास कोणता आहे, PMC आहे, PCMC आहे. PMC आणि PCMC तुम्हाला दोन्ही हद्दीमध्ये जर जायचं असेल किंवा ऑल रूट्स म्हणजे तुम्हाला पुण्यामध्ये आणि पुण्याच्या बाहेरपर्यंत जिथपर्यंत तुमची ही बस जाती तिथपर्यंत तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला इथे ऑल रूट्स करायचं आहे. पुण्यामध्ये तुम्ही कोणत्याही बसमध्ये कुठे पण फिरू शकता. तुम्हाला 120 रुपये लागतील. जर तुम्हाला 2 हद्दीमध्ये फिरायचं असेल तर इथे 50 रुपये आणि एका हद्दीमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला 40 रुपये ट्रॅव्हल करण्यासाठी लागते मित्रांनो. तर आपण इथे सिलेक्ट करू PCMC. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे आहे की इंटर लास्ट 4 डिजिट ऑफ युअर आधार कार्ड और पॅन कार्ड नंबर. तुमचा ID नंबर इथे टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्ड किंवा पॅन कार्डचे लास्टचे 4 अंक तुम्हाला इथे टाईप करायचे आहेत मित्रांनो, ठीक आहे. ते टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे पे बटनवर क्लिक करायचं आहे. पे बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इथे पेमेंट करायचं आहे मित्रांनो, तुमचा पिन टाकून. आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तिकीट भेटणार आहे मित्रांनो. तसेच तुम्हाला मेट्रोचे पण तिकीट तुम्हाला इथे भेटणार आहे. तर आपण पाहूया की मेट्रोचे तिकीट कसे काढायचे PMPML ॲप्लिकेशनचा वापर करून, ठीक आहे. थोडासा वेळ लागेल. आपण पेमेंट कॅन्सल केलं आहे कारण आपण फक्त व्हिडिओ बनवणार होतो, आपल्याला ट्रॅव्हल करायचं नाही आहे सध्या, ठीक आहे. तर मेट्रो तिकीटवर यायचं आपल्याला. इथे मेट्रो तिकीटवर आल्यानंतर तुम्हाला इथे इंटरफेस पाहू शकता. मेट्रोचं पण तुम्हाला इथे तिकीट आपल्याला काढता येते मित्रांनो. आपल्याला कोणत्या स्टेशनहून जायचं आहे ते इथे टाकायचं आहे आणि तिथून कुठपर्यंत जायचं आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचं पेमेंट दिसणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला स्टेशनवर तिकीट काढायचं असेल तर त्याचं 25 रुपये कॉस्ट आहे. ऑनलाईन तिकीट काढल्यामुळे तुम्हाला 17.5 तिकीट आहे. इथे तुम्हाला क्वांटिटी वाढवायला जमते तिकीटची किंवा एकच राहू द्यायचं आणि प्रोसीड टू पे करायचं आहे मित्रांनो. लॉग इन वाया व्हॉट्सॲप करायचं आहे म्हणजे तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये तिकीट जे आहे ते दिसणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इथे सेंड करायचं आहे बटनवर. इथं आलं की आता त्यांनी तुम्हाला एक मेसेज करतील, वेलकम टू महाराष्ट्र मेट्रो रेल्वे. तुम्हाला इथे कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू करून तुम्हाला इथे जे आहे इथे सिलेक्ट पेमेंट करायचं आहे मित्रांनो. डायरेक्ट
सेव्ह बुकिंग आणि पेमेंट करायचं आहे मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचं तिकीट जे आहे तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळणार आहे. इथे तुम्हाला तुमची जे काय नंबर आहे ते टाकून तुमचा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे आणि तुमच्या व्हॉट्सॲपवर तुम्हाला ते तिकीट मिळणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो PMPL ॲप्लिकेशनचा वापर करून डेली तिकीट, डेली पास आणि मेट्रोचे तिकीट तुम्ही काढू शकता मित्रांनो. आणि इथे पाहू शकता तुमची नियर बाय तुमच्या बसेस किती आहेत. ठीक आहे, तुम्ही इथे मॅपवर जाऊ शकता. मॅपवर जाऊन इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही तुमची बस कुठे आहे. ठीक आहे मित्रांनो, जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.